नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसरचं. मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा टाईपचा प्रश्न की निगेटिव्ह मार्किंग ज्याला म्हणतात निगेटिव्ह मार्किंग. आजकाल प्रत्येक परीक्षांमध्ये ऑलमोस्ट बरं का की निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जर तुमचे काही चुकले असतील तर त्या चुकलेल्या प्रश्नांचे काही गुण कमी केले जातात. आणि हा जो एक टाईप आहे, हा या टाईपवर भरपूर परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि अशाच टाईपचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे असतात शॉर्टकट आणि इन्स्टंटली, त्यासाठी हे 2-3 प्रश्न महत्त्वाचे घेऊन आलेलो आहेत. व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला डेफिनेटली कळेल. आणि जर भविष्यामध्ये एखाद्या परीक्षेमध्ये असा प्रश्न जर आला, तुम्हाला सहज गुण मिळेल. बघा प्रश्न काय बोलतोय की एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तराला एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तराला बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात. बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केले जातात. जितकेही प्रश्न त्याने सॉल्व्ह केले सोडवले असतील त्याच्यामध्ये जे बरोबर असतील प्रत्येक बरोबर प्रश्नाला त्याला 2 गुण मिळतील. पण काही चुकले असतील निगेटिव्ह मार्किंग नुसार तर प्रत्येक चुकलेल्या प्रश्नावर 1 गुण कमी केल्या जाईल. आणि समोर बोलताय एका विद्यार्थ्याने एकूण 100 प्रश्न सोडवले व त्याला 116 गुण मिळाले. पूर्ण 100 प्रश्न त्याने सोडवल्यानंतर त्याला टोटल 116 गुण मिळाले. आणि मग इथून प्रश्न तयार होत आहे असतील तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले, किती प्रश्न बरोबर सोडवले असा प्रश्न विचारण्यात आला आहे. आणि हा प्रश्न आलाय SSC CGL 2019ला. SSC CGL 2019ला. आता ऍक्च्युली याची जर पद्धत जर एखाद्या पुस्तकामध्ये बघाल तर पूर्ण पानभर एक्सप्लेनेशन मिळेल. पण पानभर एक्सप्लेनेशन करायचे नाही आहेत. साध्या सिंपलच्या 3 स्टेप मी तुम्हाला ओरली सांगतोय, तुम्ही कॉपीमध्ये नोट करून ठेवू शकता. साध्या सिंपल 3 स्टेपमध्ये या प्रश्नाचं उत्तर तयार होतं. कसं? स्टेप नंबर 1, एकूण प्रश्न जितके आहेत, एकूण प्रश्न आहेत ते 100, या 100चा गुणाकार करायचा चुकलेल्या प्रश्नासाठी, चुकलेल्या उत्तराला जितके गुण कमी केले जातील त्यासोबत याला गुणाकार करणे आहे. आणि चुकीच्या उत्तरासाठी किती गुण कमी केले जातोय? 1 गुण. त्याच्यासोबत गुणाकार करा 100 गुणिला 1 म्हणजे हा आलाय 100. राईट. स्टेप नंबर दुसरी समजून घ्या. यांचा जो गुणाकार आलाय 100 याला बेरीज करायची आहे. याला बेरीज करायची आहे कशासोबत? त्याला मिळालेल्या एकूण गुणांसोबत. त्याला एकूण गुण किती मिळाले? त्याला मिळाले एकूण गुण 116. 116 सोबत बेरीज करा म्हणजे हा होत आहे 116 आणि 100 म्हणजे 216. हे झाले 216. आणि फायनली स्टेप नंबर 3, ती महत्वाची आहे. स्टेप नंबर 3 लक्षात घ्या. हा जो 216 आलेला आहे याला भाग द्यायचा आहे. भाग कशाने द्यायचा आहे? तर बरोबर उत्तरासाठी जे गुण असतील आणि चुकीच्या उत्तरासाठी जे गुण कमी करण्यात येत असतील त्या दोघांच्या बेरजेने. तर बरोबर उत्तरासाठी आहेत तुमच्याकडे 2 गुण, चुकीच्या उत्तरासाठी आहे 1 गुण. या दोघांच्या बेरजेने म्हणजे 2 अधिक 1 याने भाग दिल्यानंतर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळेल. म्हणजे यांच्यापासून जी तयार होणारी संख्या असेल ती बरोबर उत्तरांची संख्या असेल. चला याला सोडवा की 216 भागीला 2 अधिक 1 3 ने भाग द्या. 3 ने भाग दिला 3 7 21 आणि 3 दुने 16 म्हणजे बरोबर असणारे उत्तरे. ही जी संख्या तयार होईल ही कोणती संख्या तयार होईल? जी उत्तरे बरोबर असतील. एकूण 100 प्रश्न होते त्यापैकी त्या 100 प्रश्नापैकी 72 प्रश्न त्याने बरोबर सोडवले असेल. आणि ऑप्शन मध्ये बघायचे ऑप्शन नंबर A B C बघा सी मध्ये मिळतोय तुम्हाला 72. तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले असतील? तर त्याने सोडवले असतील एकूण 72 प्रश्न बरोबर सोडवले असतील. एकदम साधी आणि सोपी पद्धत असतं. मी तुम्हाला हे जे 3 स्टेप सांगितले आहेत ते मी तुम्हाला शाब्दिक स्वरूपात इथे लिहून दिलेले नाही आहेत पण ओरली सांगितले. जर तुम्हाला चिर मीन्स खूप काळापर्यंत लक्षात ठेवायचं असेल तर हे जे शाब्दिक स्वरूपामध्ये तुम्ही याला लिहून घ्या बरं का, जे मी तुम्हाला ओरली सांगितलंय. स्टेप नंबर 1 काय करायची आहे? एकूण प्रश्न जितके असतील त्याचा गुणाकार चुकलेल्या उत्तरासाठी जितके गुण कमी करायचे त्याच्यासोबत करावा. स्टेप नंबर 2, हा जो गुणाकार आलाय 100 याची बेरीज करायची कुणासोबत? त्याला मिळालेल्या एकूण गुणांसोबत. आणि फायनली स्टेप नंबर 3, ही जी बेरीज आली आहे 216 याला भाग द्यायचा आहे. कशाने? तर बरोबर उत्तरासाठी असणारे गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी असणारे गुण यांच्या बेरजेने. बरोबर साठी आहे तर 2 गुण, चुकीच्यासाठी आहे 1 गुण. या दोघांच्या बेरजेने 2 अधिक 1 3 ने याला भाग दिला तर जी संख्या तयार होईल ती संख्या तयार होईल बरोबर उत्तरांची.
राईट. कधी कधी हा प्रश्न असा विचारला जातो की किती प्रश्न त्याने चुकविले. तर 72 जर तुमचं बरोबर उत्तर आलेलं आहे, एकूण प्रश्न आहेत तुमच्याकडे 100, तर 100 पैकी 72 बरोबर असतील तर 72ला कमी करा, 100 मधून 72 कमी केले तर 28 राहिले. तर 28 प्रश्न चुकले असतील, जे तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये मिळतं बरं का. चुकलेली उत्तरे किती असतील त्याची, तर चुकलेली उत्तरे असतील 28. राईट. तर हा तर एक पहिला प्रश्न होता जो SSC CGL ला आला होता. पुन्हा दोन प्रश्न तुम्हाला याच पद्धतीने समजावून देत आहे. आता निगेटिव्ह मार्किंग जी असतं ती हमखास 0.33 म्हणजे 0.33 किंवा 0.25 1/3 किंवा 1/4 अशीच असतं निगेटिव्ह मार्किंग खूप साऱ्या प्रश्नांमध्ये. तर या संख्येवर प्रश्न विचारला जातो. जसा या प्रश्नामध्ये बघा, एका परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण आहेत आणि चुकीच्या उत्तरासाठी 0.33. तर लक्षात घ्या, हा जो 0.33 जो दिसतोय 0.33 याला तुम्हाला 1/3 1/3 असंही म्हणता येतं. तुम्ही जर एखाद्या जाहिरातची नोटिफिकेशन बघत असाल तर तिथे निगेटिव्ह मार्किंग दिली असतं 1/3 किंवा 0.33. तर 0.33 मीन्स 1/3 असंही म्हणता येतं. चला समोर वाचूया प्रश्न. एका विद्यार्थ्याने एकूण 150 प्रश्न सोडवले व त्याला 160 गुण मिळाले आणि त्याने किती प्रश्न बरोबर उत्तरांची संख्या काढायची. पुन्हा स्टेप नंबर 1, एकूण प्रश्न किती आहेत बघा. एकूण प्रश्न आहेत 150 याचा गुणाकार करणे कुणासोबत, तर चुकलेल्या उत्तरासाठी जितके गुण कमी करण्यात येणार आहेत त्या संख्येने. चुकलेल्यासाठी किती आहे 0.33 याच्यासोबत गुणाकार करणे. पण या 0.33 सोबत गुणाकार न करता या 1/3 ने गुणाकार करा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर जरा लवकर मिळेल किंवा सोपं होईल. म्हणजे 0.33 म्हणजे 1/3 असंही म्हणतात. तर या 150चा गुणाकार करून 1/3. चला 150 भागीला 3 तयार होत आहे, म्हणजे हा मिळालाय तुम्हाला 50. राईट. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, हा जो 50 आलेला आहे हा 50 याची बेरीज करायची आहे कुणासोबत, तर त्याला मिळालेल्या एकूण गुणांसोबत. त्याला मिळाले किती गुण 160, याच्यासोबत बेरीज करूया. जसं यापूर्वीच्या प्रश्नामध्ये केलंय तसंच इथे करूया. 160 अधिक 50 हे झाले 210. आणि स्टेप नंबर 3, या 210 ला भाग द्यायचा आहे. स्टेप नंबर 3, ही जी बेरीज आलेली आहे याला भाग देते. कशाने, बरोबर आणि चुकीचे उत्तर जे काय असतील त्यांच्या बेरजेने. बरं, बरोबर साठी आहे 2 गुण आणि चुकीच्यासाठी 0.33 म्हणजे 1/3. 1/3 म्हणजे 2 अधिक 1/3. या दोघांच्या बेरजेने भाग देऊ. आता इथे तर मिक्स फ्रॅक्शन तयार होत आहे. आधी याला सॉल्व्ह करावं लागेल. 3 दुने 6, 6 अधिक 1 7/3 म्हणजे हा होत आहे 210 भागीला 7/3. राईट ना. 3 दुने 6 आणि 1 7, 7/3 हे तर तुम्हाला माहिती असेल. जिथे हा 3 जो आहे हा इकडे जाईल गुणाकारामध्ये, याच्यासोबत 3 गुणाकारात जाईल. 7 ने जर भाग दिला तर 7 त्रिक 21 आणि 30 गुणिला 3 म्हणजे किती मिळालं तुम्हाला 30 त्रिक 90. म्हणजे बरोबर उत्तरांची संख्या किती असायला पाहिजे, तर बरोबर उत्तरांची संख्या असायला पाहिजे 90. आणि प्रश्न पण तोच विचारलाय, बरोबर उत्तरांची संख्या किती, तर तुमचा ऑप्शन नंबर सी म्हणजे उत्तर असायला पाहिजे 90. पुन्हा काय केलंय, तर पुन्हा तेच केलंय. एकूण प्रश्नांचा गुणाकार चुकीच्या उत्तरासाठी जे कमी होणारे गुण आहेत त्याच्यासोबत केलाय. त्यांचा जो गुणाकार आहे त्याची बेरीज केली आहे आपण त्याला मिळालेल्या एकूण गुणांसोबत. आणि पॉईंट नंबर 3, जी काही बेरीज आली आहे त्याला भाग देणे आहे बरोबर आणि चूक यांच्या बेरजेने. राईट. हा होता क्वेश्चन नंबर 2. पुन्हा एक प्रश्न बघूया. हा आला होता रेल्वे NTPC ला 2019, रेल्वे NTPC 2019 जी परीक्षा झाली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. चला सेम प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 पुन्हा हा आलेला आहे IBPS PO 2023 ला. PO बँकेची जी परीक्षा असते प्रोबेशनरी ऑफिसरची 2023 ला नुकताच मागच्या वर्षी आलेला प्रश्न आहे. प्रश्न पुन्हा सारखाच आहे. एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी 3 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 0.25, चुकीच्या उत्तरासाठी 0.25. लक्षात घ्या 0.25 म्हणजेच 1/4 होतो. किती होतो 1/4. निगेटिव्ह मार्किंग मध्ये 1/4 जे असतं ते. तर 0.25 चा वापर न करता तुम्हाला 1/4 चा वापर करणे आहे. प्रश्नाचं उत्तर सोपं होईल. एका विद्यार्थ्याने सर्व 100 प्रश्न सोडवले व त्याला 209 गुण मिळाले. चला स्टेप नंबर 1, एकूण प्रश्न किती आहेत 100, लिहिले 100.
गुणीला चुकीच्या उत्तरासाठी किती आहे 0.25 0.25 म्हणजे 1/4 म्हणजे हा झालाय 25 राईट. नंबर 2 हा जो 25 आलाय याची बेरीज करायची आहे कुणासोबत त्याला मिळालेल्या एकूण गुणांसोबत. एकूण गुण किती मिळाले त्याला 209 यांची बेरीज करा ही झाली आहे 234 आणि पॉइंट नंबर 3 स्टेप नंबर 3 या 234 ला भाग द्यायचा आहे. 234 ला भाग द्यायचा आहे कशाने बरोबर आणि चूक यांच्या बेरजेने. बरोबर साठी तुमच्याकडे 3 गुण चुकीच्यासाठी आहे 0.25 0.25 म्हणजे 1/4 भाग देऊया राईट. चला पुन्हा मिक्स फ्रॅक्शन दिसतोय 4 त्रिक 12 12 आणि 1 13/4 होईल तो म्हणजे 234 भागीला 13/4 राईट. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे हा 4 कुठे जाईल तर 4 हा जाईल इकडे गुणाकारामध्ये गुणीला 4 आणि 13 ने इथे भाग दिला तर 13 1 13 10 शिल्लक 13 8 104 आणि 18 चौक 18 चौक झाले 72 18 चौक झाले 72 म्हणजे 72 हे काय असतील त्यांचे बरोबर येणारी उत्तरे. बरोबर जितके प्रश्न सोडवले ते किती असतील 72. पण मित्रांनो प्रश्न पूर्ण वाचायचा आहे. आता इथे बघा प्रश्न काय प्रश्न त्याला एकूण 209 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न चुकविले हा प्रश्न लक्षात घ्या. कधी कधी प्रश्न असा विचारला जातो. आता मागचे 2 उदाहरणं जे आपण सॉल्व्ह केले त्यामध्ये ते दोन्ही उदाहरणामध्ये बरोबर येणारे प्रश्नांची उत्तरे काढायची होती आपल्याला. इथे त्याने किती प्रश्न चुकवले हा प्रश्न आहे. तुम्हाला इथे ही जी 72 संख्या मिळाली आहे ही कशाची आहे बरोबर उत्तरांची. बरोबर उत्तरांची एकूण प्रश्न होते 100. एकूण प्रश्न होते 100 या 100 पैकी 72 प्रश्न जर बरोबर असतील तर मग चुकलेले किती असतील तर या 100 मधून 72 कमी करू म्हणजे चुकलेले किती असतील तर 28 प्रश्न हे काय असतील तुमचे चुकलेले. या प्रश्नाचं उत्तर चुकलेले काढायचे आहे तर 28 हे उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर ए बी सी डी मध्ये बघितलं बघा ऑप्शन नंबर डी मध्ये मिळतोय 28. तुम्हाला हा प्रश्न करता आला पाहिजे कारण हा निगेटिव्ह मार्किंग वर आधारित आहे आणि खूप साऱ्या परीक्षांमध्ये या टाईपचे प्रश्न खूप सारे असंख्य येऊन गेलेले आहेत आणि खूप विद्यार्थ्यांना हे प्रश्न अडचणीचे वाटतात. मी तुम्हाला साधारणशः 3 सिंपल स्टेप मध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करून दिलेला आहे. अशातला कसाही प्रश्न जर असेल तर या स्टेपनुसार तुमचा सहज सॉल्व्ह राईट. की आय होप तुम्हाला हे कळलं असेल. हा जो एक महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या स्पर्धा परीक्षेतला हा तुम्हाला नक्कीच कळला असेल. याशिवाय तुम्हाला जर गणिताचा इतर भाग जर तुम्हाला सोपा करायचा असेल तर एक साधा एक वे सांगतोय की प्ले स्टोर तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असेलच. प्ले स्टोर वर जाऊन मिशन ऑफिसर्स नावाचा ऍप हा ऍप आहे ऍप्लिकेशन आहे हा ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे आणि हा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचे गणित आणि बुद्धिमत्ताचे जितकेही प्रश्न असतील ते सहज साधे सर्व शॉर्टकट वेने तुम्हाला या ऍप मध्ये असलेल्या कोर्सेस पासून भेटतील बरं का. तर हा एक छोटासा व्हिडिओ बरं का एक महत्वाच्या प्रश्नाचा टाईप घेऊन आलो होतो आणि अशीच टाईप मी तुम्हाला समोरही देत राहील. आय होप तुम्हाला कळलेला असेल आणि खरंच तुम्हाला समजला की नाही